कुसे प्रल्हादासी सांग ऋषिकेशी कोठे आहे एरमुने जळीस काष्टी भरला व्यापून राहिला दिशा त्या प्रल्हादजी महाराजांना विचारलं ए तू कोणाच्या जीवावर एवढा माझ्याशी निर्भीडपणे वागतोस त्याने सांगितलं मी नारायणांच्या जीवावर हे करतो सांग म्हणले तुझा नारायण कुठे म्हणले माझा नारायण सगळीकडेच आहे म्हणले सगळीकडे म्हणजे कुठे आता थोड्या थोड्या अक्षरा घ्या पंचपाळ ज्याच्याकडे त्यांनी आवती भोवतीच्या बायांना थोड्या थोड्या अक्षरा द्यायच्या बरं का थोडे थोडे अक्षरा द्या गोपाल कृष्ण भगवान की जय अक्षरा घ्या हातात थोड्या थोड्या फुलं असले तर एक एक फुल घ्या आवती भोवतीच्या बायांना द्या असो तर त्या हिरण्यकशिपूने विचारायला सुरुवात केली की ए तुझा कुठे तो देव कुठे त्याने सांगितलं माझा देव सगळीकडेच भरलेला आहे अरे सगळीकडे आहे तर या खांबात आहे का म्हणले हो या खांबात सुद्धा माझा देव आहे असे म्हणताच त्याने एक ठोसा भयंकर ठोसा त्या असणाऱ्या त्या खांबावर मारलेला आहे खांबावर मारताच कडकडले स्तंभ गडगडले गगन आवनी होतो आहे कंपायमान तडतडती नक्षत्रे पडताती जान उग्र रूप प्रगटितो नरसिंह वदना बोला नरसिंह भगवान की जय नरसिंह भगवान प्रगट झाले काय सांगायचंय त्यांचं रूप कसं होतं अकराळ विक्राळ रूप आहे मुंडक आहे ते त्यांचं सिंहाचं आहे त्यांना अनेक हात आहेत हातांना मोठमोठे नख आहेत ते खांब मोडून पडलेला आहे गुर्र गुर्र असा आवाज येऊ लागला आणि त्या नरसिंह भगवान प्रगट होताच त्यांच्या तेजाने सर्वांचे डोळे दिपून गेले काय करावं कळना त्या हिरण्यकशिपूच्या आश्चर्याला पारावार राहिलेला नाही एवढ्या एवढ्या खांबातून एवढा मोठा देव कसा प्रगट झाला असेल अरे 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 तो जोर जोरात हसू लागला ए अरे असला कसला देव लोक तर म्हणते सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी तुळशी हार गळा आवडे निरंतर आणि असा कसा देव सिंहाचं तोंड माणसाचा अंगण मोठाले हातन एवढाले मोठाले नक ए म्हणला मी ह्याला घाबरत नाही मी ह्याला मारतो असं म्हणून तो युद्ध करण्यासाठी आला तिकडे तात्काळ स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये जय जयकार व्हायला लक्ष्मीजी म्हणल्या कुणाचा जय जयकार कस काय व्हायला म्हणले तुमच्या मालकांनी अवतार धारण केला नारदजी महाराज म्हणले म्हणले हो बाई आमचे मालक म्हणले बघा कसं रूप आहे नरसिंह रूप बघूनच घाबरले आता बाई म्हणले असं तोंड फार वाटत होता ना त्यांना माझ्या नवऱ्यासारखा सुंदर कुणीच नाही रूपवान कुणी नाही गुणवान कुणी नाही सिंहाचं मुख बघून त्या सुद्धा घाबरल्यात इकडे काय झालं नरसिंह भगवंतांनी युद्धाला सुरुवात केली गुर्र गुर्र आवाज करू लागले त्यांच्या नखांनी त्या असणाऱ्या संपूर्ण त्यांचे जेवढे सेवक होते धावत आलेले तलवारी घेऊन भाले घेऊन दृष्टी फरशे घेऊन आलेले सर्वांना आपल्या नखांनीच मारलेले हिरण्यकशिपू पाहू लागला हातात ढाल तलवार घेऊन युद्ध करण्यासाठी पवित्र बदलू लागला तेवढ्यात त्या नरसिंह भगवंतांनी त्याला धरलं आणि दाराजवळ गेले तो म्हणला मला वरदान आहे मी ना रात्री मरणार नाही ना दिवसा मरणार नाही नरसिंह म्हणले आता ना रात्र आहे ना दिवस आहे आता संध्याकाळ झालेली आहे मी ना तुला शस्त्राने नाही ना अस्त्राने नाही मी माझ्या नखांनी मारणार आहे तू ना आत आहेस ना बाहेर आहेस मी उंबऱ्यावर आहे असं म्हणून ते उंबऱ्यावर बसले ना तू अंतरिक्षात आहेस ना पृथ्वीवर आहेस तू माझ्या मांडीवर आहेस म्हणून त्याला नखांनी त्याचं पोट फाडलं बोला नरसिंह भगवान की नरसिंह भगवंतांनी त्याचं पोट फाडलं त्याच्या पोटात काळकूट नावाचं विष होतं त्या विषाने त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला नरसिंह उग्र झाले थै 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 नाचू लागले सर्वजण त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागले परंतु कोणीही त्यांना शांत करू शकले नाही शेवटी त्या कोपऱ्यात भक्त प्रल्हाद उभारलेले होते त्यांना
भगवंताकडे पाहून भीती वाटली नव्हती, भगवंताकडे पाहून त्यांना तर आनंद होत होता. भगवान परमात्मा परमेश्वरांनी प्रल्हादजी महाराजांकडे पाहिलं, धावत गेले, आपल्या हृदयाशी धरलं आणि त्याला चाटू लागले. जसा सिंह आपल्या पिल्लाला चाटतय ना त्याप्रमाणे चाटू लागले. प्रल्हादजी महाराजांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. प्रभो, तुम्ही माझ्यासाठी खांबातून प्रगट झाला. तर नरसिंह भगवंताच्या सुद्धा डोळ्यातून पाणी वाहू लागलं. अरे बाळा, मला माफ कर, मला यायला उशीर झाला, तुला माझ्यामुळे किती कष्ट सहन करावे लागले. इथे देवाची आणि भक्ताची भेट झाली होती. इथे देव कोण आणि भक्त कोण कळायलाच मार्ग नाही. अशा प्रकारे भक्ताचे आणि देवाचा मिलन झालं होतं. भगवान नरसिंहांनी प्रल्हादजी महाराजांना अतिशय आनंदाने राज्याभिषेक केला. प्रल्हादजी महाराजांकडून पूजेचा स्वीकार करून नरसिंह भगवान अंतर्धान पावले. अशा प्रकारची सुंदर दिव्य मंगलमय नरसिंह अवताराची कथा आपण इथे श्रवण केली.